तर नमस्कार मित्रांनो. 80s आणि 90s मध्ये आपल्याला जर कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कोणती बातमी माहिती करून घ्यायची असेल, आपण जास्तीत जास्त न्यूजपेपर किंवा टीव्हीज वगैरे ह्या गोष्टी आपण पाहायचो. पण कालांतराने 90sच्या नंतर इंटरनेटची क्रांती आली. तसं पाहायला गेलं तर इंटरनेट हा 60s आणि 70s मध्येच इन्व्हेंट झाला होता. पण त्याची जी क्रांती झपाट्याने झाली ती 90sच्या नंतर झाली. समथिंग 85-90sच्या नंतरच झाली. पण मित्रांनो 90sच्या नंतर आपल्याला कोणती पण इन्फॉर्मेशन इन डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची असते, तर आपण जास्तीत जास्त करून इंटरनेटचा वापर करत होतो. तसं न्यूज चॅनल आणि जे काही न्यूजपेपर वगैरे होतं, तिथे आपल्याला माहिती मिळायचीच. पण आपल्याला ती माहिती जर इन डिटेलमध्ये जर हवी असेल, तर आपण इंटरनेटचा वापर करत होतो. हे 90s बॉर्न लोकांना चांगलं माहिती आहे. सांगायचं तात्पर्य आता हे जे काही मोबाईलचं जे युग आलेलं आहे, म्हणजे पहिले आपण असं बोलायचो, की मनुष्याला जगण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे फूड, क्लोथ आणि शेल्टर म्हणजे रोटी, कपडा, मकान. पण आत्ताच्या युगात मित्रांनो, हे जे मोबाईल आहे ना, हा पण त्याला अटॅच झालेला आहे. म्हणजे फूड, क्लोथ, शेल्टर आणि मोबाईल. म्हणजे मित्रांनो मोबाईलने ना इतकी क्रांती केली. त्याच्यामध्ये इंटरनेट वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. आणि अशामुळे आपल्याला कोणती पण माहिती किंवा करमणूक म्हणजे एंटरटेनमेंट किंवा आपल्याला एखाद्या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती किंवा गेमचे जे काही स्कोर असतात, ते आपल्याला डायरेक्टली मोबाईल थ्रू आपल्याला उपलब्ध होते. म्हणजे मोबाईल हा एक प्रकारचा वंडरच आहे, म्हणजे अजूबा. तर मित्रांनो, आपला हा जो आजचा जो व्हिडिओ आहे, तो ह्याबद्दल आहे. तर आजकाल तुम्ही बघत असाल, ही जी जनरेशन आहे, ती जास्त न्यूजपेपर किंवा जास्त टीव्हीज वगैरे हे पाहत नाही. मी 100% नाही बोलत, पण मॅक्सिमम. का? कारण की मोबाईलमध्ये हे जे काही न्यूज आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहेत, ते आपल्याला मोबाईलमध्ये सोयीस्करपणे सहज उपलब्ध होतात. पण तेच आपल्याला जर न्यूजपेपरद्वारे किंवा टीव्हीद्वारे जर उपलब्ध करून घ्यायचं असेल, तर समजा आता नॅशनल डेज वगैरे असेल, म्हणजे 26 जानेवारी बोला किंवा 15 ऑगस्ट बोला, तेव्हा सहसा प्रेसला हॉलिडे असते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला न्यूजपेपर वाचायला मिळत नाही. म्हणजे आता समजा 26 जानेवारी आहे आणि 27 जानेवारीला बघा तुम्हाला तुमच्या घरी न्यूजपेपर येणार नाही. तर अशामुळेच आपल्याला ती माहिती 1 दिवसानंतर उपलब्ध होते किंवा टीव्ही चॅनल्सवरती बघा तुम्हाला. एकच बातमी रँडमली रिपीटेड होते. पण असं नवीन बातमी येत नाही. आणि अशाच वेळेस इंटरनेट आणि मोबाईलद्वारे तुम्हाला डायरेक्टली कुठे पण कोणता इन्सिडेंट जर घडला, तो डायरेक्टली तुम्हाला मोबाईलमध्ये एक व्हायरल न्यूज म्हणून तो उपलब्ध होतो. तुम्हाला जर इन डिटेलमध्ये एखादी इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा माहिती करून घ्यायची असेल, तर सगळ्यात बेस्ट हे न्यूजपेपरच असतं किंवा सेकंड ऑप्शन म्हणजे टेलिव्हिजन असतं. कारण का न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघा आर्टिकल वगैरे असतात ते थोडेसे लेंदी असतात. पण इन डिटेलमध्ये तुम्हाला माहिती त्यात मिळत असते. तर ह्याच कारणाने मित्रांनो सगळ्यात पहिलं प्रेफरन्स जर एखादी न्यूज किंवा माहिती आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असेल, तर आपण फर्स्ट प्रायोरिटी मोबाईलला देतो. कारण तसं जे सोशल मीडियाचं अल्गोरिदम असतं, ते इन्व्हेंट केलेलं असतं. म्हणजे तसंच बनवलेलं असतं. आपल्याला जी इन्फॉर्मेशन माहिती असेल तीच आपल्याला रँडमली दाखवली जाते. बघा तुम्ही काहीतरी अनुभव घेतलाच असेल. आपल्याला कोणतातरी मूव्हीज आवडला, हॉरर असो, कॉमेडी असो किंवा रोमॅन्टिक असो. तर सारखं-सारखंच तेच आपल्यासमोर शो होणार किंवा एखादी न्यूज आवडली. म्हणजे समजा आता आपल्याला खेळामध्ये इंटरेस्ट आहे, तर सारखे स्पोर्ट्स आपल्याकडे दाखवले जातील. तर ह्यामध्ये काय होतं मित्रांनो, आपला वेळ पण वाचतो. जो वेळ आपण समजा न्यूजपेपर जेव्हा पानं आपण टर्न करतो, आपल्याला जी इन्फॉर्मेशन माहिती असेल, आपल्याला ते आर्टिकल शोधावं लागायचं. तसं मोबाईलमध्ये नाही किंवा टीव्हीमध्ये बघा, आपल्याला चॅनल्स चेंज करावे लागतात. या चॅनलवरून त्या चॅनलवरती. बिझनेस असो किंवा पॉलिटिक्स असो. चॅनल चेंज करावे लागतात. तर हाच वेळ आपला मोबाईलमध्ये वाचत असतो. आपल्याला रँडमली जे आपल्याला हवं असतं तेच आपल्याला दाखवलं जातं. तर हा सर्वात दुसरा आणि सर्वात मोठा बेनिफिट आहे मोबाईलचा. जर डायरेक्टली आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या मनानुसार हवी असेल, तर मोबाईल हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. तर चला मग आता आपण तिसरी गोष्ट बघूया. मोबाईलने न्यूज चॅनल आणि जे न्यूजपेपर आहेत त्यांना कसं पाठीमागं टाकलं. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल तुमचे जे काही यूट्यूबर्स आहेत फेव्हरेट, तर आता तुम्ही बघा सरिता किचन्स म्हणून चॅनल आहे YouTubeवरती. तर त्या ताई अतिशय उत्तम प्रमाणे व्हिडिओ बनवतात आणि त्यांचं चॅनल मी देखील सबस्क्राईब केलं. तर तुम्ही बघा जर आता मला एखादी डिश बनवायची असेल घरामध्ये ती आणि त्या डिशबद्दल माहिती मी उपलब्ध सहज करून घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा बिझनेस पॉलिटिक्सबद्दल बोलायचं गेलं, तर तुम्ही ध्रुव राठीला बघा किंवा नितीश राजपूतला बघा किंवा आपले जे काही रवीश कुमार आहेत त्यांना बघा. ॲक्चुअली या तिघांचे जे काही व्हिडिओ आहेत, ते पण मी खूप आवडीने पाहतो. आणि यामुळे मित्रांनो जो काही यूट्यूबर्स आहेत आणि जे काही त्यांचे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यामध्ये एक ट्रस्ट निर्माण होतो, एक ट्रस्ट बिल्ड होतो. म्हणजे एक विश्वास निर्माण होतो एकमेकांबद्दल. तर अशा प्रकारे मित्रांनो ते यूट्यूबर असतात, ते काही इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देतात आपल्याला. तर त्यामध्ये आपण 80-90% आपण ट्रस्ट ठेवत असतो. का? कारण की त्यांची जी बॉडी लँग्वेज असते आणि ते आपल्याला रिअल समोर दिसत असतात. त्यामुळे एक ट्रस्ट बिल्ड होतो. ते बोलतात किंवा काय. आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जेव्हा एखाद्या YouTubeवरती ट्रस्ट बिल्ड होतो, तो कशाद्वारे होतो मित्रांनो?
आता तुम्ही बघा, एखादे हे जे काही मीडिया चॅनल्स आहेत, म्हणजे जे काही प्रायव्हेट चॅनल एन-डी-टीव्ही सारखे बघा किंवा दूरदर्शन वगैरे बघा. ह्यांच्यावरती जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचा कमांड असतो. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही माहिती असतात इंटरनल, हे तितकेच व्हिडिओ दाखवतात किंवा आर्टिकल प्रेस करतात, जेवढी ऑथॉरिटी गव्हर्नमेंट त्यांना देते. आणि YouTube सारखे बोला किंवा Facebook सारखे बोला किंवा Instagram सारखे बोला, हे जे काही सोशल मीडियाचे जे मोठे जायंट्स आहेत, त्यामध्ये हे ते काही यूट्यूबर्स आणि क्रिएटर असतात. त्यांच्यावरती कोणत्या गोष्टीचं प्रेशर नसतं. कारण की त्यांना हे चांगलं माहिती आहे. कॉन्स्टिट्यूशननी त्यांना अधिकार दिलेत, राइट टू स्पीच म्हणून. म्हणजे जे देश डेमोक्रेट असतात, म्हणजे लोकशाही देश असतात, त्यांच्यामध्ये राइट टू स्पीच असतं. हे प्रत्येक त्या देशातल्या सिटिझनला हे ॲप्लाय होत असतं. आणि त्यामुळे हे जे काही यूट्यूबर्स असतात, ते डायरेक्टली न काही कोणत्या गोष्टी हाईड करता, सगळे जे इन्फॉर्मेशन आहे, ते पूर्ण उपलब्ध करून देतात YouTubeवरती. आणि सर्वात लास्ट आणि बेस्ट गोष्ट जर मोबाईलबद्दल बोलायची गेली, तर मित्रांनो आपण ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, त्या चॅनलमधून आपल्याला जी न्यूज मिळत असते, तर आपल्याला असं वाटत नसतं कधी, की आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टीकडे स्किप करावं. तर समजा आता ध्रुव राठी हा जो कंटेंट क्रिएटर आहे, म्हणजे यूट्यूबर आहे. समजा आता त्यांनी कोणती YouTubeद्वारे माहिती दिली. तसं असं वाटत नाही, की ती माहिती ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर तीच इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्या कोणत्यातरी माध्यमातून उपलब्ध करून घेतली पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जो कंटेंट क्रिएटर असतो, त्याच्यावरती आपला ट्रस्ट बिल्ड असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही फेमस क्रिएटर्स असतात, ते मॅक्सिमम फेक न्यूज हे देत नसतात. जी रिॲलिटी असते तेच सांगत असतात. आणि जर ते रिॲलिटी सांगत नसते, तर कदाचित त्यांचे हे जे काही चॅनल आहे, त्यावर इतके हायली फॉलोअर्स नसते. का? कारण की लोकांना त्यांच्यावर ट्रस्ट आहे आणि त्यांनी पण तसा ट्रस्ट बिल्ड केला सोशल मीडियाद्वारे. तर हे इम्पोर्टंट आहे. आणि आता मी थोडं पर्सनल बोलतो. आता रवीश कुमार बघा एन-डी-टीव्हीमध्ये होते आणि आता एन-डी-टीव्हीमधून त्यांनी स्वतःचं चॅनल काढलं YouTubeवरती. कारण की त्यांना अनुभव आला होता, की एन-डी-टीव्हीमध्ये त्यांना जे न्यूज अँकरिंग करायला लावायचे, तर त्या न्यूजवरती त्यांना प्रेशराईज करायचे, की तुम्ही ही न्यूज द्या म्हणून. आणि अशा वेळेस यावर हे जे काही न्यूज चॅनल आहेत, यावर जी काही रुलिंग पार्टी असते, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बी बघा. हे बी ह्या पार्टीचं खूप कमांड असतं प्रेस चॅनल्सवरती. आता बघायला गेलं तर प्रेस इज अ फोर्थ पिलर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे प्रेस हे चौथं स्तंभ आहे आपल्या संविधानाचं. जर ते स्तंभ जर ढासळलं, तर आपलं पूर्ण संविधान ढासळायला वेळ लागणार नाही. आणि ते स्तंभ आहे ना, हे जे काही कंटेंट क्रिएटर आहेत, जे रिॲलिटी समाजाला सांगतात, ते पिलर आहे ना धरून ठेवतात. मग ते प्रायव्हेटली असो किंवा गव्हर्नमेंट. म्हणजे म्हणायचं तात्पर्य काय, आता तुम्ही बघा रवीश कुमारचं स्वतःचं चॅनल आहे. तर त्यांनी एन-डी-टीव्ही का सोडला? का तिचं सॅलरी त्यांना चांगली नव्हती? ते चांगले न्यूज अँकर नव्हते? सगळं होतं त्यांच्याकडे. पण त्यांना आहे ना असं घुसमटल्यासारखं होत होतं आतमध्ये. का? कारण की त्यांना रिॲलिटी आहे ना जगासमोर आहे ना आणता येत नव्हती. कारण की वरून पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळे. आणि आता तुम्ही बघा रवीश कुमारचं स्वतःचं चॅनल आहे YouTubeवरती आणि त्या चॅनलवरती तुम्ही बघा 99.99% हे आहे ना रिॲलिटीवरतीच त्यांचे सब्जेक्ट असतात किंवा काय. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे काही मोबाईल्स आहेत, हे आता सध्या लीडिंगला आहे. कोणती पण माहिती उपलब्ध करून घ्यायची असेल किंवा खेळाची आपल्याला स्कोर्स माहिती करून घ्यायची असेल किंवा इतर काही, तर आपण डायरेक्टली मोबाईल थ्रू बघत असतो. कारण की इझिली आपल्याला ती माहिती उपलब्ध होते. पण लक्षात असू द्या न्यूजपेपर किंवा बुक्स किंवा टीव्ही चॅनल्स. टीव्ही चॅनल्सला मी थर्ड प्रायोरिटी देतो. पण सगळ्यात पहिले बुक्स, सेकंड न्यूजपेपर. हे खूप इम्पोर्टंट आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असेल इन डिटेलमध्ये, डिटेलपेक्षा पण डिटेलमध्ये ना, तर आपल्याला बुक्स रीड करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही वाचलं असेल, की "शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे." तर ते खरंच आहे मित्रांनो. कारण की नॉलेज जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही शासनाला प्रश्न कराल. की हे असं का होतं? आमचा तुम्ही टॅक्स घेता. सर्व गोष्टी आमच्यावर लागू करता. मग तुम्ही आमच्यासाठी सुविधा का नाही उपलब्ध करू शकत? हे प्रश्न आपण शासनाला विचारू शकतो. आता हे प्रश्न कधी आपण शासनाला विचारू शकतो? जर आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती असेल तेव्हा. जर आपल्याला त्या गोष्टीबद्दल काही इन्फॉर्मेशन माहिती नसेल, तर आपण प्रश्न कसा करणार? तर त्यामुळे मोबाईल्स वगैरे इट्स ओके. आपल्याला शॉर्ट अँड स्वीटमध्ये एखादी माहिती किंवा आपल्याला करमणूकचं साधन म्हणून मोबाईल ठीक आहे. पण आपल्याला एखाद्या विषयाबद्दल खोलवर जायचं असेल, तर त्या विषयाचं पुस्तक तर ते आपल्याला वाचायला हवे. त्यामुळे आपल्याला भरपूर नॉलेज आहे.